नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एप्रिल महिन्याच्या पेन्शनबाबत पोर्टलवर एक मोठी अपडेट आलेली आहे। अनेक लाभार्थ्यांचे मार्चचे पैसे मिळालेले नाहीत। मागील थकबाकी मिळणार आहे का आणि दिव्यांगांच्या पेन्शनचे काय झाले आहे, मिळणार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी मित्रांनो, मुद्द्यासहित या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की पोर्टलवर आलेला नवीन मेसेजचे काय आहे। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर नवीन मेसेज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या अपडेटनुसार एप्रिल महिन्याची पेन्शन वितरण करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। उद्या शनिवार असल्यामुळे किंवा काही तांत्रिक कारणामुळे उशीर झाला तर येत्या सोमवारपासून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 1,500 रुपयाप्रमाणे पेन्शन जमा होण्यास सुरुवात होईल। दिव्यांग बांधवांना मार्चचे पैसे का मिळालेले नाहीत, तर अनेक दिव्यांग बांधवांची तक्रार आहे की त्यांना मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत। मंत्रालयीन स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिव्यांगांची नोंद तहसील कार्यालयात दिव्यांग म्हणून व्हेरीफाय झालेली आहे, अशा अनेकांना मार्चचे पैसे मिळालेले नाहीत। तहसीलमध्ये दिव्यांग आणि दिव्यांग नसलेले असे 2 पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। ज्यांचे नाव दिव्यांग म्हणून नोंदवले गेलेले आहे, म्हणजे व्हेरीफाय झालेले आहे, त्यांच्या पेन्शनचे वितरण आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून करण्यात येणार आहे। त्यांचे या ठिकाणी जे 2,500 रुपये पेन्शन मिळणार आहे ते दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय देणार आहे। त्यामुळे त्यांच्याविषयी अधिकृत अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही। तिसरा मुद्दा आहे, मार्चचे पैसे मिळणार का। तर मित्रांनो, प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिव्यांगांना मार्चचे पैसे मिळाले नाही ते पैसे पुन्हा मिळण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत सूचना नाही। त्यामुळे मार्चचे पैसे बुडण्याची शक्यता जास्त आहे, हे दिव्यांग बांधवांनी लक्षात घ्यावे। एप्रिल महिन्याचे 2,500 रुपये पेन्शन कधी मिळणार। दिव्यांगांना आता वाढीव म्हणजेच 2,500 रुपयाप्रमाणे पेन्शन मिळणार आहे, पण त्यासाठी काही अटी आहेत। तुमचे नाव दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदवलेले असावे। तहसील कार्यालयामार्फत तुमची नोंद दिव्यांग म्हणून अधिकृतरित्या पोर्टलवर अपडेट असणे आवश्यक आहे। तुमचे UDID कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे। महत्त्वाची टीप म्हणजे इतर लाभार्थ्यांना सोमवारपासून पैसे मिळतील, परंतु दिव्यांगांच्या 2,500 रुपयांच्या पेन्शनबाबत अद्याप निश्चित तारीख जाहीर झालेली नाही। सक्षमीकरण विभागाकडून पडताळणी पूर्ण झाल्यावरच दिव्यांगांना हे पैसे मिळतील। पाचवा मुद्दा आहे, इतर लाभार्थ्यांसाठी जी आनंदाची बातमी आहे, जसे विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती यांना मात्र कोणतीही अडचण नाही। मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या पेन्शनचे काम मार्गी लागले आहे। सोमवारपासून 1,500 रुपयाप्रमाणे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास 100% सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, ही होती आजची मोठी अपडेट। ज्या दिव्यांग बांधवांची नोंद अजूनही अपूर्ण आहे त्यांनी तातडीने तहसील कार्यालयात किंवा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात जाऊन आपली माहिती अपडेट करून घ्यावी, जेणेकरून पुढील पेन्शन थांबणार नाही। आणि मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुमचे काही प्रश्न असेल, समस्या असेल, त्यासुद्धा कमेंटमध्ये सांगा। अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।